नमस्कार. आणि या खास चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे जे विश्लेषण आहे ते खरं तर एका मोठ्या कोड्यासारखं आहे. बायबलच्या शेवटच्या पुस्तकात म्हणजे प्रकटीकरणात 2 साक्षीदारांचा उल्लेख आहे. हे नक्की कोण आहेत, त्यांची भूमिका काय, याचं उत्तर शोधण्यासाठी ही कागदपत्र एका अनपेक्षित ठिकाणी धागा शोधतात. जुन्या करारातील एक महान संदेष्टा इलिया याच्या जीवनात. चला हा धागा पकडून हे कोडच सोडवायचा प्रयत्न करूया. तुम्ही कोडे हा शब्द वापरलात तो अगदी योग्य आहे, कारण या कागदपत्रांमध्ये मांडलेलं उत्तर हे अनेकांच्या नेहमीच्या समजुतीला धक्का देणारं आहे. अच्छा. हो, सामान्यतः आपण 2 साक्षीदार म्हटलं की मोशे आणि इलिया म्हणजे या 2 व्यक्तींचा विचार करतो. पण हे विश्लेषण म्हणतं की नाही, थांबा, हे 2 व्यक्ती नसून 1,44,000 लोकांचा एक प्रचंड मोठा गट आहे. काय सांगताय, 1,44,000? हो, आणि हा एकच विचार संपूर्ण भविष्यवाणीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. म्हणजे सुरुवातच एका मोठ्या ट्विस्टने होतीये. ठीक आहे, तर मग या विश्लेषणाचा पाया काय आहे? इलियाच्या कथेकडे वळण्याआधी असे कोणते नियम किंवा म्हणजे गृहीतक आहेत जे आपल्याला आधी समजून घ्यावे लागतील? बरोबर, पाया समजून घेणं महत्वाचं आहे. ह्या विश्लेषणाचा पायाच त्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या गृहीतकावर आहे की 2 साक्षीदार म्हणजे 1,44,000 शिक्कामोर्तब झालेले लोक, त्यांना प्रथम फळ असंही म्हटलं आहे. प्रथम फळ याचा नेमका अर्थ काय? हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय. हो, आहेच. याची सोपी कल्पना अशी आहे की जसं एखादा शेतकरी आपल्या शेतातल्या पहिल्या आणि सर्वोत्तम पिकाचा काही भाग देवाला खास अर्पण करतो की नाही, तसे हे 1,44,000 लोक देवासाठी वेगळे केलेले आहेत. ते शेवटच्या काळात देवाच्या साक्षीचं नेतृत्व करतील. म्हणजे हा एक विशेष दर्जा आहे, असे हे विश्लेषण मांडतं. समजलं. म्हणजे एक मोठा विशेष गट. आता कालावधीबद्दल बोलूया. यात आठवडा, 3.5 वर्ष असे उल्लेख आहेत. ते जरा सोपे करून सांगाल का? नक्कीच. इथेच दुसरी आणि तिसरी संकल्पना येते. भविष्यवाणीच्या भाषेत, विशेषतः जुन्या करारातील दानिएलच्या पुस्तकानुसार, एक आठवडा म्हणजे 7 दिवसांचा नाही तर 7 वर्षांचा काळ असतो. ओके. या विश्लेषणानुसार इतिहासाच्या शेवटी असाच एक 7 वर्षांचा काळ येईल. त्यातील पहिली 3.5 वर्ष म्हणजेच 42 महिने किंवा 1260 दिवस हाच महासंकटाचा काळ असेल. अच्छा, म्हणजे पहिला अर्धा आठवडा म्हणजे 3.5 वर्ष. आणि याच काळात सगळी उलथापालथ होणार आहे. अगदी बरोबर. याच काळात श्वापदाची म्हणजे अँटिक्राइस्टची उपासना करण्याची सक्ती केली जाईल. आणि इथेच चौथी संकल्पना येते, विनाशाची अमंगळ गोष्ट. हां. या विश्लेषणानुसार ही कोणतीही वस्तू किंवा मूर्ती नाही, तर स्वतः विनाशाचा पुत्र आहे. हीच ती व्यक्ती आहे जी स्वतःला देव म्हणून घोषित करून देवाच्या मंदिरात बसेल आणि जगाकडून उपासनेची मागणी करेल. म्हणजे या कथेचा मुख्य खलनायक हाच आहे. आणि तो एकाच रूपात येतो की त्याचेही काही टप्पे आहेत? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. 5वं गृहीतक याच फरकावर बोट ठेवतं. महासंकटाच्या पहिल्या 3.5 वर्षात हा श्वापद बाबेलच्या वेश्येसोबत म्हणजे एका भ्रष्ट धार्मिक राजकीय प्रणालीसोबत काम करेल. अच्छा, म्हणजे तो सुरुवातीला एकटा नाहीये. नाही, हा फसवणुकीचा काळ असेल. पण या 3.5 वर्षानंतर तो त्या वेश्येला बाजूला सारून स्वतःची एकहाती जुलमी सत्ता स्थापन करेल. पण तो दुसरा टप्पा विश्वासणाऱ्यांसाठी नाही, कारण तोपर्यंत त्यांची सुटका झालेली असेल. ओके, तर हा या कोड्याचा आराखडा आहे. 1,44,000 साक्षीदार, 3.5 वर्षांचा महासंकट काळ आणि एक कपटी खलनायक. आता येऊया आपल्या मुख्य धाग्याकडे, एलिया. एका व्यक्तीचे जीवन इतक्या मोठ्या वैश्विक घटनेची ब्लूप्रिंट कसं काय असू शकतं? हे थोडं ताणून लावल्यासारखं नाही वाटत? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण जेव्हा आपण तपशिलात जातो तेव्हा साम्य इतकं स्पष्ट आहे की ते नाकारता येत नाही. या विश्लेषणातला सर्वात ठोस पुरावा आहे तो म्हणजे कालावधी. कालावधी? हो. 1 राजे अध्याय 17 मध्ये एलिया देवाकडे प्रार्थना करतो आणि इस्रायलमध्ये तब्बल 3.5 वर्ष पाऊस पडत नाही. 1 दिवसही कमी नाही, 1 दिवसही जास्त नाही. बरोबर. आता प्रकटीकरण अध्याय 11 बघा. तिथे 2 साक्षीदार किती दिवस भविष्यवाणी करतात? 1,260 दिवस. म्हणजे बरोबर 3.5 वर्ष. अगदी. हा योगायोग नाही, हा एक थेट संबंध आहे. ठीक आहे, आकडा जुळतोय. 3.5 वर्ष विरुद्ध 3.5 वर्ष. हा एक मजबूत दुवा आहे.
पण केवळ कालावधीसारखा असून भागत नाही, त्यांच्या भूमिकेबद्दल काय? एलियाने जे केलं आणि हे साक्षीदार जे करतील त्यात खरोखरच इतकं साम्य आहे का? हो, आणि गंमत म्हणजे ही दुहेरी भूमिकाच त्यांना इतकी प्रभावी बनवते. एलियाच्या आयुष्यात दोन परस्परविरोधी गोष्टी एकत्र दिसतात. एकीकडे तो देवाच्या लोकांचं रक्षण करतो. रक्षण कसं? जसं त्या भयंकर दुष्काळात देव त्याला सारफत नगरात एका विधवेच्या घरी पाठवतो. तिथे एलिया सुरक्षित राहतो आणि ती विधवा आणि तिचा मुलगाही चमत्कारिकरित्या जगतात. हे झालं रक्षण. प्रकटीकरण अध्याय 12 मध्येही असंच म्हटलं आहे की महासंकटाच्या काळात देव काही विश्वासणाऱ्यांना एका तयार केलेल्या ठिकाणी सुरक्षित ठेवेल. म्हणजे एलियाच्या संरक्षणासारखंच काही विश्वासणाऱ्यांचं संरक्षण होईल. आणि दुसरी भूमिका संघर्षाची असणार? नेमका तोच शब्द, संघर्ष. एलियाची दुसरी भूमिका आहे दुष्ट शक्तींशी थेट सामना. कर्मेल पर्वतावरचं ते दृश्य आठवा. एकटा एलिया आणि समोर बाल देवतेचे 850 खोटे संदेष्टे. तो त्यांना आव्हान देतो आणि आकाशातून अग्नी उतरवून त्यांचा पराभव करतो. हीच आक्रमक भूमिका या दोन साक्षीदारांची आहे. प्रकटीकरण 11 म्हणतं की जर कोणी त्यांना इजा करू पाहिल तर त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करतो. बापरे. म्हणजे ते फक्त संदेश देणारे नाहीत, तर ते देवाच्या शक्तीचं प्रदर्शन करणारे आध्यात्मिक योद्धे आहेत. वा. म्हणजे एकाच वेळी काही लोकांचं संरक्षण करायचं आणि त्याच वेळी शत्रूंशी उघडपणे लढायचं. हे खूपच नाट्यमय चित्र आहे. तर मग या ब्लूप्रिंटनुसार त्या 3.5 वर्षांच्या महासंकटात प्रत्यक्ष घटना कशा घडतील याचं चित्र कसं रंगवलं आहे? कल्पना करा, विनाशाचा पुत्र मंदिरात बसला आहे आणि त्याने स्वतःला देव घोषित केलंय. इथून शेवटच्या 7 वर्षांचा काउंटडाऊन सुरू होतो. ओके. लगेच पहिल्या 3.5 वर्षांसाठी त्याची उपासना करण्याची सक्ती जगभर लागू होते. जे नकार देतील त्यांच्यासाठी हा महासंकटाचा काळ सुरू होतो. अनेकांचा छळ होईल, अनेकांना मारलं जाईल. आणि याच गोंधळाच्या परिस्थितीत हे 1,44,000 साक्षीदार समोर येतात. हो, ते गोणताट घालून म्हणजे पश्चाताप आणि दुःखाचं प्रतीक म्हणून जगासमोर उभे राहतील. ते लोकांना श्वापदाच्या खोट्या दाव्यांविरुद्ध सावध करतील आणि सार्वकालिक सुवार्ता सांगतील. पण त्यांची साक्ष फक्त शब्दांची नसेल. अच्छा. इथेच एलिया आणि मोशे यांच्या शक्तीचं मिश्रण दिसतं. म्हणजे त्यांच्याकडे काही चमत्कारिक शक्ती असतील. ते श्वापदाच्या नवीन जागतिक व्यवस्थेसाठी एक मोठी डोकेदुखी ठरतील. म्हणजे ते सतत आव्हान देत राहणार. हो, जसे एखाद्या मोठ्या कंपनीच्या सिस्टममध्ये कोणीतरी एक व्हायरस सोडून देतो की नाही, जो संपूर्ण नेटवर्कला त्रास देतो, तसंच हे देवाचे एजंट असतील. हे सगळं ऐकून तर ते अजिंक्य वाटतात. मग त्यांचा हा संघर्ष असाच चालू राहतो का? ते शेवटी जिंकतात का? नाही. आणि इथेच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते, जे एलियाच्या जीवनाशी पुन्हा एकदा जुळतं. प्रकटीकरण 11:7 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा त्यांची साक्ष पूर्ण होईल तेव्हा अथांग डोहातून म्हणजे ॲबेसमधून येणारा श्वापद त्यांच्याशी युद्ध करेल, त्यांना जिंकेल आणि त्यांना ठार मारेल. काय? हो, पण हे तेव्हाच घडेल जेव्हा त्यांचे 1260 दिवसांचे काम संपेल, त्याआधी नाही. 1 मिनिट. हे एलियाच्या कथेला कसं जुळतं? एलियाला तर मारलं गेलं नव्हतं, तो तर अग्नीच्या रथातून थेट स्वर्गात गेला होता. इथे तर हे साक्षीदार मारले जात आहेत. खूप चांगला प्रश्न आहे. इथे थेट शारीरिक मृत्यूची तुलना नाहीये, तर पराभवाच्या क्षणाची प्रतिकात्मक तुलना आहे. आठवा, कर्मेल पर्वतावरच्या मोठ्या विजयानंतर काय झालं? राणी इजबेलने त्याला धमकी दिली होती. अगदी. राणी इजबेलने एलियाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या एका धमकीने एलिया इतका घाबरला की तो पळून गेला आणि निराश होऊन त्याने देवाकडे मृत्यू मागितला. तो त्याच्या सेवेतील सर्वात खालचा बिंदू होता. एक प्रकारचा प्रतिकात्मक पराभव होता. अच्छा, या अर्थाने. हो, त्याचप्रमाणे या साक्षीदारांचा शेवटचा काळ हा शारीरिक पराभवाचा आणि मृत्यूचा आहे. त्यांच्या शक्तिशाली सेवेनंतरही त्यांना मारलं जातं. पण 1 मिनिट. जे लोक तोंडातून अग्नी काढून शत्रूंना मारत आहेत त्यांना हुतात्मा म्हणणं थोडं विचित्र नाही का? म्हणजे हुतात्मा म्हणजे तर सहसा जो शांतपणे मरण स्वीकारतो अशी आपली कल्पना असते. यावर या विश्लेषणात काय म्हटलंय? तुम्ही नेमक्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ही एक स्वाभाविक शंका आहे. जे इतके शक्तिशाली होते ते इतके असहाय्यपणे कसे मरू शकतात? हो, तेच. पण स्रोत स्पष्ट करतो की त्यांची हुतात्मेता त्यांच्या मृत्यूच्या पद्धतीत नाही तर मृत्यूच्या कारणात आहे.
ते देवाच्या साक्षीसाठी मारले जातात. त्यांची सेवा कितीही शक्तिशाली असली तरी शेवटी ते आपल्या प्राणांची आहुती देतात. त्यामुळेच ते हुतात्मे ठरतात. त्यांचा मृत्यू हा त्यांच्या साक्षीचा शेवटचा आणि सर्वात मोठा भाग आहे. ठीक आहे, मुद्दा पटला. पण कथा इथे संपत नाही का? त्यांच्या मृत्यूनंतर काय होतं? नाही, इथेच तर खरा क्लायमॅक्स आहे. त्यांचे मृतदेह 3.5 दिवस येरुशलेमच्या म्हणजे त्या महान नगराच्या रस्त्यावर पडून राहतील. जगभरातील त्यांचे शत्रू हे पाहतील, आनंदोत्सव साजरा करतील, एकमेकांना भेटी पाठवतील. कारण त्यांना त्रास देणारे संपले होते. बरोबर, कारण त्यांना त्रास देणारे हे 2 संदेष्टे आता संपले होते. पण हा आनंद क्षणिक असतोच. अगदी. कारण 3.5 दिवसानंतर एक दैवी चमत्कार होतो. देवाकडून जीवनश्वास त्यांच्यात पुन्हा प्रवेश करतो आणि ते आपल्या पायांवर उभे राहतात. अरे वा. जे लोक त्यांचा मृत्यू साजरा करत होते ते हे दृश्य पाहून प्रचंड घाबरतात. आणि मग सगळ्या शत्रूंच्या देखत आकाशातून एक मोठा आवाज येतो, वर या, आणि ते मेघांवर बसून स्वर्गात जातात. थेट एलियाच्या स्वर्गारोहणासारखं. जसं 2 राजे अध्याय 2 मध्ये एलिया अग्नीच्या रथातून वावटळीत स्वर्गात गेला, तसंच यांचंही सार्वजनिकरित्या स्वर्गारोहण होतं. तंतोतंत. यालाच पहिले पुनरुत्थान म्हणजे फर्स्ट रेझरेक्शन असं म्हटले आहे. जे ख्रिस्तामध्ये मरण पावले ते त्याच्या येण्याच्या वेळी पुन्हा उठतील, या विश्वासाचा हा सर्वोच्च बिंदू आहे. स्रोत याचा संबंध एलियाच्या अजून एका घटनेशी जोडतो, जिथे त्याने सारफतच्या विधवेच्या मृत मुलाला जिवंत केलं होतं. ते पुनरुत्थानाचं एक छोटंसं प्रतीक होतं आणि इथे त्याचं भव्य स्वरूप पाहायला मिळतं. तर या सगळ्याचा अर्थ काय? या 2 साक्षीदारांच्या म्हणजे या 1,44,000 लोकांच्या पुनरुत्थान आणि स्वर्गारोहणाने काय साध्य होतं? विश्वासणाऱ्यांसाठी याचा काय संदेश आहे? या विश्लेषणानुसार ही एक निर्णायक घटना आहे. ही घटना विश्वासणाऱ्यांसाठी महासंकटाच्या काळाचा अंत दर्शवते. अंत? हो. जे विश्वासणारे त्या काळात जिवंत आहेत आणि ज्यांनी श्वापदाची उपासना नाकारली आहे, त्यांनाही त्याच वेळी स्वर्गात उचलून घेतलं जातं. त्यांच्यासाठी संकट संपतं. म्हणजे त्यानंतर पृथ्वीवर जे काही होईल त्याचा त्यांना त्रास होणार नाही. बरोबर. त्यांच्या स्वर्गारोहणानंतर पृथ्वीवर देवाच्या क्रोधाचे 7 प्याले ओतले जातात, ज्याला 7 प्लेग्स म्हणतात. हा संकटाचा एक वेगळा आणि अधिक तीव्र टप्पा आहे, जो श्वापदाची उपासना करणाऱ्या जगावर येतो. पण विश्वासणारे तेव्हापर्यंत स्वर्गात सुरक्षित असतात. अच्छा, म्हणजे महासंकट आणि देवाचा क्रोध यात फरक आहे? हो. हा महासंकट ट्रिब्युलेशन आणि देवाचा क्रोध व्राथ यातले एक महत्वाचा फरक आहे, असं हे विश्लेषण मांडतं. थक्क करणार आहे हे सगळं. आता या चर्चेच्या शेवटाकडे येताना एक शेवटचा धागा जोडून घेऊया. तुम्ही म्हणालात की प्रकटीकरणाचा लेखक योहान याचाही यात समावेश आहे. ते कसं काय? थांबा, म्हणजे योहान जो हे सगळं लिहितोय तो स्वतःच या भविष्यवाणीचा एक भाग बनतो? हो. ही तर एकदम इन्सेप्शन सारखी कल्पना आहे. म्हणजे लेखक स्वतःच आपल्या कथेतील एक पात्र बनतोय. अगदी तसंच आहे. प्रकटीकरण अध्याय 10 मध्ये एक खूप गूढ घटना घडते. योहानाला एक देवदूत एक छोटे पुस्तक खाण्यास सांगतो. ते पुस्तक त्याच्या तोंडात मधासारखं गोड लागतं, पण पोटात गेल्यावर कडू होतं. त्यानंतर देवदूत त्याला म्हणतो, तुला अनेक लोक, राष्ट्र, भाषा आणि राजे यांच्याविषयी पुन्हा भविष्यवाणी करायची आहे. आणि याचा संबंध या साक्षीदारांशी कसा जोडला आहे? या विश्लेषणानुसार हे छोटे पुस्तक खाणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तीच भविष्यवाणी करण्याची शक्ती आणि जबाबदारी स्वीकारणे आहे, जी त्या 1,44,000 साक्षीदारांना मिळते. अच्छा, गोड आणि कडू. हो. सुवार्ता स्वीकारायला मधासारखी गोड असते, पण ती जगताना आणि तिची साक्ष देताना येणारा संघर्ष कडू असतो. योहानाला पुन्हा भविष्यवाणी कर असं सांगितलं जातं. याचा अर्थ तो स्वतः त्या साक्षीदारांच्या गटाचा एक भाग बनतो. तो केवळ एक लेखक राहत नाही, तर तो एक सक्रिय सहभागी बनतो. अविश्वसनीय. थोडक्यात सांगायचं तर हे विश्लेषण एलियाच्या जीवनाला केवळ एक गोष्ट म्हणून पाहत नाही, तर शेवटच्या काळातील देवाच्या लोकांचा प्रवास दाखवणारा एक भविष्यसूचक नमुना म्हणून पाहते. बरोबर. तुळतंय. हो. आणि हे सगळं त्या प्रथम फळ असलेल्या 1,44,000 लोकांच्या कथेशी जोडलेलं आहे. ते केवळ वाचलेले नाहीत, तर ते शेवटच्या लढाईत देवाचे आघाडीचे सैनिक आहेत. आणि आजच्या चर्चेअंती श्रोत्यांसाठी एक विचार. ह्या सामग्रीनुसार छोटे पुस्तक खाणे म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर एक जबाबदारी स्वीकारणे आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळवणे आहे.
जर ह्या साक्षीदारांची भूमिका शेवटच्या संकटात सार्वकालिक सुवार्ता सांगण्याची असेल, तर आजच्या काळात आपल्यासाठी ती सुवार्ता खाणे म्हणजे काय? तिचा गोडवा अनुभवणे आणि त्याच वेळी तिच्यासाठी उभे राहताना येणारे कडवट अनुभव पचवणे याचा आपल्या आयुष्यात काय अर्थ आहे, हा विचार करण्यासारखा आहे.